2024चं इंग्रजी वर्ष संपत आहे. आपल्या प्रत्येकाच्याच खूप काही आठवणी आहेत, सुखदुःखाच्या आहेत, पण त्या आपण मनात साठवणार आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. पण हे स्वागत करण्यापूर्वी या जगन्नियत्या परमेश्वराचं स्तवन करणं आवश्यक आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं आपण प्रथम स्तवन करणार आहोत. तर ईशस्तवन आमचे सादर करणार आहेत आमच्या नादब्रह्मचे ज्येष्ठ गायक जयवंत दीपक आणि आमच्या प्रभाताई देशपांडे आणि आमचे नादब्रह्मचे इतर सर्व. धन्यवाद. घेऊन अमृता झा यांना विनंती करतो की आपण गणेश वंदना सादर करावी. त्याच्यानंतर ताल तरंग ग्रुपने तयार राहायचे. त्यानंतर स्पार्किंग स्टार्स यांनी तयार राहायचे. त्यानंतर जय विकील स्कूल आणि RK डान्स स्टुडिओ यांनी तयार राहायचे.
सरपंच त्यांच्यासाठी त्यांना गौरवपत्र देण्यासाठी मी बकरे काकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आणि त्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करायचं. कशी पडली जीवाला भूल कशी पडली जीवाला अजून येईना मुरली
भूल कशी पडली जीवाला मंजू मधुर हरी वाजवी बासरी मंजू मधुर हरी वाजवी बासरी अधीर विहरती गोपी बाला अधीर विहरती गोपी बाला भूल कशी पडली जीवाला भूल कशी पडली जीवाला राग जौनपुरी तराणा तदानी तारे तारे दानी रे तदानी तारे तारे दानी रे तनन दे रे ना ओ दानी दा तनन दे रे ना ओ दानी दानी तारे दानी तनन दे रे ना तदानी तारे तारे दानी रे तदानी तारे तारे दानी रे दीम तानुम ताम नोम तोम तोम ताना नाना दीम तानुम ताम नोम तोम तोम ताना नाना दे रे ना ताना नाना दे रे ना ताना नाना दे रे ना तदानी तारे तारे दानी रे तदानी ता रे तारे दानी रे धम पग मरे सा प सारे गम प सा सारे गम प ध सारे गम प नी सारे गम प सा सारे ध प म ग रे सा 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 नी सा ध सा प प म ग रे सा प प म ग रे सा सा ग प सा ध म रे म ध नि प ग ग प नि सा रे सा नि सा सा ध नि नि प ध ध म प प प म ग रे सा प प ग म रे ग सा रे नि प नि सा ग रे म ग प म रे ग नि सा प प नि सा ग रे सा नि ध प म 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 ग रे सा सा प सा सा. खूप सुंदर ताल तरंग म्युझिकल अकॅडमी यांनी खूप सुंदर सादरीकरण याबद्दल कलापिनी व श्री कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानतर्फे आम्ही सर्वांचे आभार मानतो. गेली 4 वर्ष आम्हाला इथे हा प्रयोग सादर करायला मिळतोय. तसा आमचा प्रयोग बोरिंग असतो, पण आम्ही तो स्कोरिंग करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला टाळ्याची दाद दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आबुराव, ओ आबुराव, अरे आबुराव गेलो कुठं काय? बोला. मला वाटतं 31 डिसेंबरची पार्टी करायला गेलं का काय? अहो आलो, बोला. अहो आबुराव, काय सांगायचं, लय मोठी गंमत घडली. काय आली? अहो तुम्हाला तर माहिती आहे माझं वर्ग पिंट्या. पिंट्या? हा. कोणाचा? अहो माझा. हा बोल. तुम्हाला तर माहिती आहे माझं वर्ग पिंट्या. लय क्रिकेटचा नाद. बर.
त्याने काय केलं, मी आणि माझी बायको डेंजर असते ती घरात. मी आणि माझी बायको बसलो मॅच बघत. हे विराट कोहली हे धुवाधार बॅटिंग खेळतोय, नुसतंच मारतोय आणि मग वर्ग पिंट्या क्रिकेट चालू ना. जसा विराट कोहलीने 6 हाणला तसं माझं पोरग आलं आणि कॅच घेतला. तेवढ्यात मी बायकोला म्हणलं 1 कप चहा आणला का. बायकोनी चहा आणला, विराट कोहलीने 6 हाणला, पोराने कॅच घेतला. माझं पोरग पडलं ना चहाच्या कपात. किती गेलं पोटचा गोळा राहतोय. आपण बनलंय बेकार. आपण काय केलं माहितीये का, काढली कापड आणि मारली ना उडी चहाच्या कपात. किती गेलं पोटचा गोळा राहतोय. अंग भासतोय पण तरी काय माझा पोरगा काय मला सापडा ना. मग मी एक युक्ती लावली. बायकोला म्हटलं, बायको शेजारच्या बेकरीतून आहे ना 1 रुपयाचं पाव आण. जसा पावाचं नाव घेतलं पिंट्या बाहेर ना. इतकं डेंजर माझं पिंट्या. आता तुम्हाला माहिती काय, याच्यानंतर स्पार्कलिंग स्टार आपल्या समोर धमकेदार नृत्य घेऊन येतात. मी जाऊ काय? हा जाऊयात, परत पुन्हा भेटू आपण. बाय 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 बाय. म्युझिक प्लीज. दिसाया दिखणा हँडसम है पण मनाने साधा भोळा. मला बी असाच पाहिजे होता हसबंड माझा वाला. हाय स्टाईल धडक तू बेधडक दिसतो भारी माझा वाला. लावून गगल प्रेमात पागल घेऊन बुलेट भेटाया आला. स्टाईल धडक तू बेधडक दिसतो भारी माझा वाला. लावून गगल प्रेमात पागल घेऊन बुलेट भेटाया आला. खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला ग. मराठी माती मधला नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला ग. सांगायचा हाय मला साऱ्या जगाला. हे मराठा मोळा थोडासा साधा भोळा. लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. मराठा मोळा थोडासा साधा भोळा. लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लाली नी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. तो शुरू करे. कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था, कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था. तुम उतने बदल जाओगे, तुम उतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं इकरार करोगे. मेरे महबूब मेरे महबूब मेरे सनम. शुक्रिया मेहरबानी करम. मेरे महबूब मेरे सनम. शुक्रिया मेहरबानी करम. खूप छान डान्स परफॉर्मन्स केलं. यांनी तयार राहायचंय. त्यानंतर बालभवन या ग्रुपने तयार राहायचंय. त्याच्यानंतर डान्स विन या ग्रुपने तयार राहायचंय. खरंच या मुलींनी खूप सुंदर सादरीकरण केलेलं आहे. तर जोरदार टाळ्या परत वाजवूया आपण सगळे. आहे तर त्यांना विनंती करते की आपण व्यासपीठावरती आपल्या ग्रुपला घेऊन यायचंय. जे जे ग्रुप येथे उपस्थित झालेले आहेत त्यांनी त्यानंतर आपण सिक्वेन्स लावणार आहोत. जे जे ते ग्रुप na 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 na
शिवबाच होणार. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. घोड तो दौडीत सोडणार, घोड तो दौडीत सोडणार, चाकर शिवबाच होणार. हो जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. हो जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे. भर भर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. क्या बात है. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी, नवक्षितिज ग्रुपसाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर 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 हर. मी कलापिनीचे विश्वस्त मान्य श्री डॉक्टर अनंत. नृत्य पाहताना तुमच्या पावलांनी मांडलं स्वप्नच जग, भावनांनी दिला प्रत्येक हालचालीचा रंग. ही कला पाहून भारावून गेलो सारे, तुमचं नृत्य म्हणजे आनंदाचे वारे. हो की नाही. स्कूलच्या या विद्यार्थ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण ही विशेष मुलं आहेत, नवक्षितिज. त्यांच्या आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि त्यांनी जे हुन्नर दाखवलं आहे त्या हुन्नरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. कलेद्वारे व्यक्तिमत्व विकास हे आपलं जे धोरण आहे त्याच्यानुसार कलेद्वारे ते शिकतायत, आणखीन आपलं व्यक्तिमत्व घडवत आहेत. त्याच्यामध्ये त्याच्याकरता जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि कलेद्वारे विशेष मुलं अधिक विशेष होत आहेत आणि अधिक चांगलं आपलं व्यक्तिमत्व घडवत आहेत. आणि त्यांना 31 डिसेंबरचं हे वर्षांत महोत्सवाचं हा स्टेज उपलब्ध होतं आहे. आणि गडसिंग साहेब आज जे आपण ज्यांचा गौरव करणार आहोत त्यांच्या संस्थेमध्ये ही शाळा भरते आणि त्यांचा आश्रय त्याला लाभलेला आहे. त्याच्यामुळे गडसिंग सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. आज 2024चा शेवटचा दिवस आहे. आपण तो अगदी संस्मरणीय करणार आहोत. आता आपल्या पुढे कलापिनी बालभवनचे छोटे छोट्या मुली एक छान नृत्य सादर करणार आहेत. कलापिनी बालभवन हा उपक्रम आहे जो रोज संध्याकाळी 4:30 ते 4 ते 5:30 ह्या वेळेत कलापिनीमध्ये भरत असतो. रानडे काकू ज्या आहेत त्या त्याच्या मुख्य आहेत आणि अजून बरेच त्याचे परीक्षक आहेत, प्रशिक्षक आहेत. तर माझी अशी विनंती आहे की सगळ्यांची ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी आवर्जून कलापिनी बालभवनमध्ये मुलांची नावं सबमिट करावी. आणि जानेवारीपासून हा उपक्रम सुरू होतो. तर अनेक नवीन गोष्टी मुलांना इथे शिकायला मिळतील. कथा, कविता, गोष्टी, छान आपले पारंपरिक खेळ असं इथे बऱ्याच
लहान मुलांचे कलागुण विकसित होण्यासाठी फार सुंदर उपक्रम कलापिनी घेत असते. तर आता आपण कलापिनीच्या बालभवनचं एक छानसं नृत्य बघूया. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा मुलांसाठी. कलाकारांना प्रोत्साहन देऊया. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. सुंदर गाणी, मी बाई फुल राणी गाईन सुंदर गाणी. फुल भरा भरविचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. पाखरू आले मला हळूच म्हणाले, फूल पाखरू आले मला हळूच म्हणाले. तू राजा रानाचा, तू राजा रानाचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. कानी सुंदर डूल, जसे डुलते फूल. कानी सुंदर डूल, जसे डुलते फूल. झुले झुला पानाचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. थेंब दवाचे कती, चमचम गवतावती. थेंब दवाचे कती, चमचम गवतावती. नजराडा किरणाचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. वा, खूप छान. मला यांचा डान्स पाहून मला आपल्या कलाकारांसाठी भरभरून टाळ्या वाजवा. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी अंजलीताई सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आणि त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करायचे. आता सोमवार ते शुक्रवार यामध्ये 4 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये आपलं कुमार भवन चालत असते. तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त बहुसंख्येने ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. जरा पुढे या फोटोग्राफीसाठी. जय वकील स्कूल. जय वकील स्कूल त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. ही विशेष मुलं आपला नृत्याची जादू आता तुम्हाला दाखवणार आहेत. पाहू त्यांचा नृत्याचा जलवा. जय वकील स्कूल, त्याच्यानंतर RK डान्स स्टुडिओ यांनी तयार राहायचे. त्यानंतर कलापिनीचे कुमार भवन, त्यानंतर डान्स मेनिया, स्केटिंग, राहुल सर, पंचकोश योग शाळा आणि मंगेश डान्स अकॅडमी या सर्वांनी तयार राहायचे. आता पुन्हा एकदा बघूयात आपण हा जय वकील स्कूलचा एक धमकदार नृत्य. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख अतिथी सत्कार मूर्ती मान्य श्री तळेगाव नगरीचे प्रसिद्ध उद्योजक मान्य श्री हरिश्चंद्र गडसिंग साहेब. त्याचप्रमाणे आपल्या कलापिनीचा कलावंत श्री सिने अभिनेते प्रसादजी जावादे यांचंही थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते श्री हर्षलजी पंडित हेही येणार आहेत. त्याचप्रमाणे
महाराष्ट्रातील लोककलाचे श्रीमती संगीताताई लाखे यांचाही थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे आपण दरवर्षी कलाभिनीतर्फे एक सितारा पुरस्कार देत असतो. तो सितारा पुरस्कार आपण श्रीमती रेश्मा दळवी यांना देण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. जे जे ग्रुप आले असतील त्यांनी ऋषिकेश कठाडे यांच्याशी संपर्क साधायचा. त्याच्यामुळे या वर्षासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्युझिक. डॉक्टर बनने से पहले हमें एक शपथ लेनी पड़ती है. हिपोक्रेटिक ओथ कहते हैं उसे. कुछ कस्में हैं जैसे हमेशा सच का साथ देंगे, हर जिंदगी को कीमती मानकर उसका आदर करेंगे, अपने पेशेंट को अपने आप से भी ज्यादा अहम मानेंगे. हेलो, नानावती हॉस्पिटल आ रहे हूँ, लीलावती हॉस्पिटल जा रहे हूँ, जे हॉस्पिटल आ रहे हूँ. मेरे बाप, अरे किधर किधर, अरे ब्रीच कैंडी, होल्ड मैन होल्ड, आई एम बिजी. माय नेम माहिती नाही काय? मुन्ना भाई, MBBS मुन्ना भाई, MBBS मुन्ना भाई, MBBS मुन्ना भाई, अरे MBBS. हमार नाम सदा नाम मुन्ना भाई, MBBS मुन्ना भाई, MBBS मुन्ना भाई, MBBS मुन्ना भाई और MBBS. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या स्टाईल आहे बिडू, मजा आली ना? अरे प्रेक्षक हो, जरा जोरात बोला. मजा आली की नाही? आपल्याला या डॉक्टरांची अजिबातच भीती वाटत नाही. अबे अबे सर के क्या कर रहा है रे? आपका नाम बताइए डॉक्टर जी, हमको भी थोड़ा सा. विराट दीपक चुकम. जोरदार टाळ्या झालं पाहिजेत ना. मॅडम तुमचं नाव? तन्वी. तुझं? तुझं? सानवी. सानवी. जोरदार बोल. ये पुढे पुढे. सानवी तुझं नाव परत सांग. सानवीचा पवार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सानवीसाठी. वैभव सुखदेव जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टरला काहीतरी मला वाटतं चेक करायचंय वाटतं. डॉक्टर मी जेवलं तरी मला भूक लागत नाही. मला भूक लागत नाही जेवलं तरी. नाही ना. चला यांचा सन्मान करण्यासाठी सौ गडसिंग मॅडम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. त्यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करूयात. तुझं नाव?
नाव संकेत संतोष दामनकर. जोडा टाळ झाले पाहिजेत. तन्मय तिडके. गडसिंग मॅडमला विनंती करतो की त्यांनी प्रशस्ती पत्रक देऊन त्यांना सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे आजच्या या आपल्या 2024च्या सितारा पुरस्कार ज्यांना देणार आहोत ते रेश्माजी दळवी यांना विनंती करतो की त्यांनी हे डान्स बसवलेले त्यांच्यासाठी एकदा जोडा टाळ झाले पाहिजेत. नवशितीश मगाशी झालेला आणि हा जयविकील स्कूल या दोन्ही ग्रुपसाठी जोडा टाळ झाले पाहिजेत. या ਹੰਬੋ ਟਰੱਕ ਵਿੱਚ ਗੇੜੀ ਸੁੱਤੀ ਹਾਲੀਵੁੱਡ ਇਹ ਦੇਸੀ ਮੁੰਡਿਆਂ ਦੇ ਸੋਹਣੇ ਬਾਲੀਵੁੱਡ ਮਿਊਜ਼ਿਕ ਦੀ ਬੇਵਾਨਾ ਭਾਲਦੇ ਕੋਫੇ ਵਗਾਉਣਾ ਵੀ ਆਉਂਦਾ ਤੇ ਲਿਰਿਕਸ ਹੈ ਚੰਗੇ ਜਿਹੜੇ ਚੱਲਦੇ ਸੀ ਕਿਸੇ ਤੋਂ ਨਾ ਢਲਦੇ ਸੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਣਾਉਂਦੇ ਆ ਕਲਾਉਣ ਮੁੰਡੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ ਆਉ ਦੇਸੀ ਜੇ ਗੀਤਾ ਟਰੈਪ ਜੀ ਬੀਟਾ ਸਿਰ ਕੱਢ ਕੱਢ ਦੇ ਸਪੀਕਰਾਂ 'ਚ ਵੱਜਦੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ ਆਉ ਦੇਸੀ ਜੇ ਗੀਤਾ ਟਰੈਪ ਜੀ ਬੀਟਾ ਸਿਰ ਕੱਢ ਕੱਢ ਦੇ ਸਪੀਕਰਾਂ 'ਚ ਵੱਜਦੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ Activate dance mode countdown. 5, 4, 3, 2, 1. सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. हे खास सगळे स्टुडंट आपल्या दापोडीतून आलेले आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या दापोडीचे कोरिओग्राफर रवी सी कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. रवी कदम यांनी अनेक चित्रपट मालिकेला आणि त्याचप्रमाणे अनेक अल्बमला कोरिओग्राफी केली आहे. हे खास आपल्या इथे सादर करण्यासाठी दापोडीहून आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे चेतन नुसते तळेगावचेच नाही तर पिंपरी चिंचवड पुणे इथपासून सगळे कलाकार इथे येतात. ते हे व्यासपीठ मिळावं म्हणून आणि आपल्यासारख्या रसिकांच्या टाळ्या मिळाव्यात म्हणून. बरोबर आहे ना रवी? रवी दरवर्षी दापोडीहून आपले कलाकार घेऊन येतो. जोरदार टाळ्या वाजवून रवीचं आपण कौतुक करूया. सर्वांनी पुढेचे डॉक्टर काका तुमच्या शुभ असते त्यांना आपण प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करूयात. याच्यानंतर मंगेश डान्स अकॅडमी यांनी तयार राहायचे. तुमच्या नृत्याने रसिक प्रेक्षकांना भारावून टाकलं आहे. तुमची मेहनत समर्पण आणि कला खूप प्रेरणादायी होती.
खूप छान, जोरदार टाळ्या वाजवूया पुन्हा एकदा. गाण्याच्या माध्यमातून पाहिला आता राहुल सर आपल्या समोर घेऊन येत आहे. स्केटिंग वरती आपली ही जागेवरती बघूयात काय धमाका करतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमात आणि संतुलनाचा अफलातून संगम पाहायला मिळणार आहे. आपल्या मंचावर येत आहेत स्केटिंग क्षेत्रातील कुशल प्रशिक्षक आदरणीय राहुल सर आणि त्यांची अत्यंत दमदार टीम स्केटिंग होणार आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया. पाहूयात आता तुम्हाला समजेल थोड्या वेळामध्ये काय करतायत. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम कलापिनी आणि कृष्णराव भेगडे पतसंस्थेतर्फे प्रतिष्ठानतर्फे आपण करतो आहोत. आज इथे खूप मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. तेव्हा कलापिनीच्या बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. काही जण खूप नवीन आहेत, त्यांना माहिती नाही. पण कलापिनीमध्ये 3.5 वर्षापासून ज्येष्ठ नागरिक म्हणजे 80-90 पर्यंत इच्छा असेल तर त्या सगळ्यांच्यासाठी इथे उपक्रम उपलब्ध आहेत. बालभवन आहे, ज्येष्ठ लोकांसाठी स्वास्थ्य योगाची सुविधा आहे, त्याच्यानंतर महिलांच्यासाठी महिला मंच आहे की जिथे आपण आपल्या कलागुणांना वाव देऊ शकतो. आणि अजून अध्यात्म मंच असे खूप आहेत. म्हणजे ज्यांना काव्याची आवड आहे त्यांच्यासाठी काव्य मंच असे विविध उपक्रम कलापिनीमध्ये आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या कलापिनी संस्थेच्या सभासदत्व घेऊन त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा अशी या प्रसंगी मी सगळ्यांना आवाहन करते.
जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आ गई घड़ी है देखो सबसे बड़ी, मुझसे बस 2 कदम पे देखो जीत खड़ी। हम मुझे कब से इंतजार था आज की शाम का, अब देखो क्या करता है ये बंदा हिंदुस्तान का, जो किसी के भी आगे झुका नहीं। हाँ मैं हूँ उस देश का, तू बैठ के ले नजारा इस ट्रैवल और बेस का। सीधा चलूं या चलूं ढाई ढाई चाल, मैं खेल मेरा होगा ये देख लंबी रेस का। मिट्टी का कर्ज है मैं मर के भी चुकाऊंगा, तुझे मिट्टी कर दूंगा या फिर मिट्टी में मिल जाऊंगा। जो भी कहा था मैं वो करके दिखाऊंगा, इंडिया से हूँ खाली हाथ नहीं जाऊंगा। मैं जब पे पकड़ झाड़ दूंगा, तुझको मैं उखाड़ दूंगा। जहाँ से तू आया है ना वहीं तुझे गाड़ दूंगा। तेरी जमीन पे आज तुझे ही पछाड़ दूंगा। झंडा इंडिया का बेटे गाड़ दूंगा। कैसे मैं चुकाऊं तेरा एहसान, माए तेरी चुनरिया लहराए। जब तक मुझ में है जरा सी जान, माए तेरी चुनरिया लहराए। What a wonderful performance! भारत माता की जय! वंदे मातरम! इन्कलाब! खूपच अप्रतिम यांनी प्रात्यक्षिक दाखवलं उडतीये. त्यांनी तब्बल 10 मिनिटं आपल्याला त्यांच्या पायाच्या जादूने दाखवलेली जादू. त्याचप्रमाणे यांचे प्रशिक्षक मान्य श्री राहुल सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. यांना बिग राउंड ऑफ applause. यांच्यासाठी तर खरं स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे. यांना सन्मानित करण्यासाठी आपल्या महोत्सवाचे उद्घाटक मान्य श्री सुप्रसिद्ध उद्योजक मान्य श्री राजेशजी म्हस्के सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांना खेळाची आणि व्यायामाची आवड आहेत आपल्या सरांना. त्याचप्रमाणे सौ राजश्रीताई म्हस्के आपणाशी विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि मुख्य म्हणजे नुसता स्केटिंग हा भाग नाही आहे, कौशल्य आणि हा मंच जो आहे तो धाडसालाही प्रोत्साहन देतो, कलात्मकतेलाही प्रोत्साहन देतो, सर्जनशीलतेलाही प्रोत्साहन देतो. याच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवून या टीमचं स्वागत करूया. धन्यवाद. सर्वांनी एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.